सर नमस्कार. फक्त 7वी पास वरती न्यायालयामध्ये भरती आलेली आहे. जाहिरात लवकरच येणार आहे. टोटल 2228 जागा आहेत. त्याच्यातल्या लिपिकाच्या जागा आहेत, शिपायाच्या जागा आहेत, कक्ष सेवकाच्या जागा आहेत, वेगवेगळ्या पदासाठी जागा आहे. आता न्यायालयामध्ये जे काही शिपाई पद भरती केली जाते तर त्याची पात्रता ही फक्त 7वी पास असते. सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी चॅनल नवीन आहेत, अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा. बघा 7वी पास असेल तुमची तर तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी काय करू शकता, फॉर्म भरू शकता फक्त 7वी पासवर. आणि हा आपला नंबर आहे 9552629563. या नंबरला ज्याला कोणाला बॅच लावायची असेल शिपाई या पदासाठी पात्रता फक्त 7वी पास आहे. ठीक आहे. शिपाई पद भरती आता याची जाहिरात सविस्तरपणे जास्त काय नोटिफिकेशन आलेलं आहे, GR आलेला आहे. संपूर्ण टोटल जागा जर पाहिल्या असेल तर टोटल जागा आहेत 2228. किती आहे? 2228 एवढे जागा आहेत. या पूर्णची पूर्ण शिपाई पद भरतीच्या नाहीये, त्याच्यामध्ये लिपिकाचे वेगवेगळे पद आहेत, त्या पदानुसार आहे. परंतु न्यायालयामध्ये जे काही शिपाई पद भरती आहे त्याची पात्रता 7वी पास आहे. त्याच्या जागा सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा पात्रता निकष. पदाचं नाव शिपाई हमाल हे जे पद आहे या पदाची पात्रता इथे तुम्हाला दिलेली आहे. उमेदवाराचं किमान 7वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि ज्याची शरीरयष्टी चांगली असावी ही एकमेव महत्वाची अट पात्रते संदर्भात आहे. कुठल्या पदासाठी? शिपाई नावाचं पद आहे, शिपाई किंवा हमाल नावाचं पद आहे. या शिपाई किंवा हमाल नावाच्या पदासाठी न्यायालयाची भरती आहे आणि पात्रता फक्त 7वी पास. ज्यांची 7वी पास आहे असे सगळे हे शिपाई या पदासाठी फॉर्म भरू शकतात. जसं लिपिक या पदासाठी ज्यांची टायपिंग झालेली आहे आणि ग्रॅज्युएशन BA BCom BSc कुठलं झालं असेल एनी ग्रॅज्युएशन फॉर्म भरू शकतात. परंतु हा फॉर्म भरल्याच्या नंतर शिपाईच्या तुमची एक लिस्ट लागते सगळ्यांची. लिपिकची सुद्धा लागते, त्याला शॉर्ट लिस्ट म्हणतात. शिपाईची सुद्धा शॉर्ट लिस्ट लागते. त्याच्यात तुमचं नाव आलं की तुमची लेखी परीक्षा असते, ते पण सगळे सांगणार आहे. याची बॅच आपण सुरू केलेली आहे शिपाई पदभरती संदर्भात. हा तुमचा सिलेबस आहे संपूर्ण. तर बघा फक्त शिपाई या पदासाठी फक्त 455 रुपये 455 रुपयाला बॅच सुरू केलेली आहे फक्त शिपाई या पदासाठी. आणि लिपिक हे जे पद आहे किंवा लिपिक आणि इतर न्यायालयाच्या पदासाठी 999 फीस आहे. 999 रुपये कशाची? जी लिपिक पदभरती आहे आणि इतर सगळ्या न्यायालयाच्या पदभरतीसाठी 999 फीस आहे. आणि फक्त शिपाई पदभरतीसाठी 455 फीस ठेवलेली आहे. आणि पहिले 200 जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ही फीस 455 आहे. नंतर याची सुद्धा फीस 999 रुपयाच असणार आहे. त्यामुळे ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लवकर आणि आताच त्या ठिकाणी जॉईन करून घ्या. ठीक आहे. हा तर फक्त 455 मध्ये 200 जे कुठले पहिले स्टुडंट असतील त्यांच्यासाठीच आहे. आता हा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. काय दिलं सिलेबस मध्ये तर बघा एकदम अतिशय सोपा सिलेबस आहे तुमचा. त्या सिलेबस मध्ये काय दिलं दाखवतो बघा. चाळणी परीक्षा आहे तुमची. ठीक आहे. पहिले तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. फॉर्मची 100 रुपये फीस आहे. फॉर्म भरल्यानंतर तुमची एक शॉर्ट लिस्ट लागेल, त्याच्यात नाव असल्यानंतर तुमची लेखी परीक्षा चाळणी परीक्षा 30 मार्काची असणार आहे. 30 प्रश्न असतात. 30 मार्काला तुमची एक्झाम असते. बघा इंग्रजी हे काही नाही, हे तुमच्यासाठी नाही, लागू नाही. ठीक आहे. हे लिपिकसाठी टंकलेखनसाठी आहे आणि हे सुद्धा लिपिकसाठी तुमच्यासाठी नाही. तुमचा हा एकमेव आहे. तुमचा पेपर हा 30 प्रश्न 30 मार्कासाठी असतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक स्वच्छता आणि चापल्य चाचणी असते. स्वच्छता आणि चापल्य चाचणी तिला तुम्हाला 10 मार्क असतात. स्वच्छताला 5 मार्क दिले जातात आणि चापल्य चाचणीला 5 मार्क, असे तुम्हाला 10 मार्क असतात. आणि 10 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू असतो, मुलाखत असते 10 मार्काची. अशी टोटल मिळून तुमची एक्झाम असते 50 मार्काची. किती मार्काची? 50 मार्काची एक्झाम असते. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त ज्यांना मार्क आहेत त्याचं सिलेक्शन होतं. लेखीमध्ये ठरलेलं आहे, लेखी तुम्हाला एवढे प्रश्न मार्क पडले तरच तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जातं, इकडं स्वच्छता आणि चापल्य चाचणीला क्वालिफाय केलं जातं. स्वच्छता आणि चापल्य चाचणीला सुद्धा काही मार्क पडले तर तुम्हाला मुलाखतसाठी क्वालिफाय केलं जातं. आणि शेवटी तुमचे सगळे मार्क मिळून या 50 पैकी किती मार्क पडतात, फायनल मार्क सांगितले जातात आणि त्याच्यानंतर तुमचं कट ऑफ लागलं जातं. आणि मग तुमचे त्या ठिकाणी सगळं झाल्यानंतर डॉक्युमेंट होतं आणि मग तुमची शारीरिक चाचणी सुद्धा होते. नॉर्मल असतं चेकिंग, जसं शारीरिक आपला रिपोर्ट असतो त्याच्यानुसार तुमची शारीरिक ज्याला आपण चाचणी असते. शारीरिक चाचणी म्हणजे मैदानावर तुम्हाला धावायचं आहे का तर नाही, तर एक तुमचं शारीरिक चेक केलं जातं संपूर्ण, ज्याला मेडिकल रिपोर्ट आहे, तुम्ही शारीरिक फिट आहेत का आहे या प्रकारे. काही सोपं असतं. इथपर्यंत महत्वाचं आहे. या प्रकारचा सिलेबस आहे, ही संपूर्ण डिटेल माहिती आहे. आता पुढचं
इथपर्यंत झाले एकूण. आता सिलेबस मध्ये तुम्हाला कशावर प्रश्न विचारले जातात, काय तुमचा सिलेबस आहे, तर हा तुमचा सिलेबस आहे, लक्षात ठेवा. काय सिलेबस आहे, एक सेकंड गेले का पाठीमागे, हा तुमचा सिलेबस. इथं शिपाई हमाला तुम्हाला 30 प्रश्न 30 मार्कासाठी असतात आणि या 30 मार्कामध्ये तुमचं सिलेक्शन असतं. ओके, कशासाठी, तर स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी, त्याच्यात पास झाला की मुलाखतीसाठी. इथे बघा तुम्हाला इतिहासावर प्रश्न आहेत, नागरिकशास्त्र, विज्ञान, क्रीडा, भूगोल, साहित्य, व्याकरण, चालू घडामोडी. म्हणजे एकंदरीत सगळा तुमचा सिलेबस. फक्त मॅथचे तुम्हाला प्रश्न विचारत नाहीत, लिपिकाला सहसा मॅथचे प्रश्न विचारलेच नाहीत आजपर्यंत, सॉरी याला शिपाईला. ठीक आहे, तर हा तुमचा सिलेबस आहे संपूर्ण डिटेल. शिपाई हमाल एकूण गुण 30, एकूण प्रश्न संख्या 30. हा तुमचा शिपायाचा पूर्ण पॅटर्न आहे. इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, क्रीडा, भूगोल, साहित्य, व्याकरण, चालू घडामोडी. ठीक आहे, व्याकरण पण आहे. त्याच्यानंतर शिपाई हमाल चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना, बघा तुमची जाहिरात आता दाखवतो तुम्हाला मी जाहिरात, त्या जाहिरातीत जेवढे पद असतील त्या प्रत्येक पदाच्या 7 पट उमेदवार. समजा एक जर जागा असेल तर एका 7 प्रमाणे मुलांना त्या ठिकाणी कशासाठी, स्वच्छता आणि चापल्य या चाचणीसाठी बोलवलं जातं. म्हणजे 30 प्रश्न आहेत, 30 मार्क आहेत. या 30 पैकी समजा तुमचं जर मेरिट 20 मार्काला लागलं तर या 20 मार्कावले सगळेचे सगळे क्वालिफाय करतात स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी. ती 10 मार्काची असते, 5 मार्क स्वच्छताला आणि 5 मार्क चापल्य चाचणीला बोललं. आणि एका 7 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणा इतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त. समजा आता 20 मार्काला मेरिट लागलं तुमचं 30 पैकी, तर 20 वर समजा एक 200 जण जरी असतील 20 मार्काला, तर सगळे घेतात 20 वाले जेवढे आहेत तेवढे. ठीक आहे, त्याच्यावरचे तर घेतातच. अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी बोलवलं जातं. एक नंबर. दुसरा मुद्दा, ज्या उमेदवार स्वच्छता आणि चापल्य चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांनाच मुलाखतीसाठी पात्र धरले जाईल. म्हणजे 5 गुण तुम्हाला मिळाले पाहिजे. प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर जे पात्र उमेदवार असतील त्यांची यादी संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर आणि संबंधित जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. लिस्ट लागली की जे काही न्यायालयाचं संकेतस्थळ असतं, वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्हाला लिस्ट पूर्ण लागते. आता चाळणी परीक्षा हे डिटेल देऊया. तत्पूर्वी तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा, हा नंबर आहे 95 52 62 95 63. इथं तुमची बॅच सगळी घेतली जाणार आहे. फक्त 455 रुपये एवढी फीस आहे. कशासाठी ही, फक्त सुरुवातीच्या 200 स्टुडंटसाठी 455 आहे, नंतर 990 रुपये फीस आहे. चाळणी परीक्षा आणि स्वच्छता चाचणी चापल्य चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणाच्या आधारे, ठीक आहे, काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या संख्येच्या 3 पट उमेदवार हे मुलाखतीसाठी बोलले जातात. बघा तुम्ही लेखी परीक्षा दिल्यानंतर एका पदासाठी 7 जण हे स्वच्छता आणि चापल्य चाचणी निवडले जातात. आता त्या स्वच्छता आणि चापल्य चाचणी जे पास होतील तसे एका पदाच्या 3 पट उमेदवार हे मुलाखतीसाठी बोलवले जातील. एकाच 3 प्रमाण हे मुलाखतीचं आहे. आणि त्यानंतर संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणा इतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी सुद्धा पात्र केलं जातं. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आता या संपूर्ण शिपाई पदभरतीसाठी सोपा आहे. 30 प्रश्न 30 गुणासाठी आहे आणि त्याच्यानंतर तुमची 10 मार्काची स्वच्छता चाचणी, त्यात स्वच्छताला 5 मार्क आहेत आणि चापल्य चाचणीला 5 मार्क, असे 10 मार्क आहेत. आणि नंतर 10 मार्काची तुमची वेगळी मुलाखत असते. असे टोटल एकत्रित 50 मार्क, 50 प्रश्न 50 मार्क, आणि या 50 मार्कातून तुमचं फायनल सिलेक्शन होतं. खूप सोपं आहे, लक्षात ठेवा. आता अधिकृतपणे आपण जाहिरातवर जाऊया. ओके, चला जाहिरात कुठे बघूया. एक सेकंद वेट करा. चलो, हा इथे. ओके, डन. ही जाहिरात तुमची येईल. हे प्रसिद्धीपत्रक ऑलरेडी आहे. मान्य उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर औरंगाबाद खंडपीठाकरता पद निर्मिती दिले. टोटल जागा 15 ऑक्टोबरला आलेला आहे प्रसिद्धीपत्रक हे. याच्यामध्ये टोटल जागा जर पाहिल्या असेल तुम्ही तर 2228 जागा आहेत. टोटल किती आहेत? 2228. बघा 2228 पद निर्माण करण्यास आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे. बॅच लवकर जॉईन करा. लक्षात ठेवा, जाहिरात लवकर येणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळे पद आहेत. आता इकडं अपील शाखा, मूळ शाखा, औरंगाबाद खंडपीठ, नागपूर खंडपीठ आणि एकूण पद किती आहेत
कुठल्या पदानुसार दिलेला आहे. ठीक आहे. आता इथं गट अ च दिलेलं आहे. हे गट अ म्हणजे क्लास 1 चे सगळे पद इथे दिलेले आहेत. आणि तुमचं शिपाई पदे गट ड मध्ये म्हणजे क्लास 4 मध्ये मिळतं. हे गट ब चे दिलेले आहेत. इथं गट क च दिलेलं आहे आणि गट ड मध्ये शिपाई, इथं गट ड. हे गट ड चे सगळे पद हे शिपाई पदे गट ड मध्ये समाविष्ट आहे. तर इथं बघा हे गट ड, याच्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या जागा दिलेल्या आहेत. इकडे तुमच्या टोटल जागा दिल्या सगळ्या. इकडं 1 1 2 2 23 14 3 8 42 10 2 3 13 2 2 2 10 9 1 365. इथं बघा शिपाई नावाचं पद आहे. बघा दिसतंय का? शिपाई प्यून S3 चा स्केल आहे म्हणजे 16,600 ते 52,400 हा बेसिक आहे. म्हणजे साधारणतः एक 26-27,000 शिपाईला सुरुवातीला पेमेंट असेल. टोटल जागा 365 आहे. शिपाईच्या जागा किती आहे? टोटल 365 जागा आहे. त्यात पहारेकरी, सफाईगार, स्वयंपाकी वेगवेगळे पद आहेत. पण शिपाई या पदासाठी फक्त 7वी पास ज्यांचा आहे ते सगळे फॉर्म भरू शकता. त्यासाठी तुमचं रहिवासी सगळे डॉक्युमेंट आहेत. डॉक्युमेंटवर सुद्धा व्हिडिओ घेतो मी. कोणकोणते डॉक्युमेंट कोणी काढून ठेवायचे, कुठले लागणार आहेत ते लवकर काढून घ्या. जाहिरात याच्या अगोदर हे अधिकृतपणे संपूर्ण आकृतीबंध तुमच्या पदाचा आलेला. ठीक आहे. चला आपला नंबर लक्षात ठेवा. त्या नंबरला सगळ्यांनी संपर्क करा म्हणजे कॉल न लावता व्हॉट्सअपला लगेच पाठवा की बॅच जॉईन करायचे न्यायालय भरतीची. मी तुम्हाला त्या ठिकाणी लिंक पाठवतो आपल्या ॲपचं. आपलं ॲप इकडे बघा, हा लोगो आहे श्री अकॅडमीचा, हा लोगो आहे. हा नंबर आहे 9552629563. या नंबरला हाय पाठवा न्यायालय भरती. कारण पहिले जे 200 विद्यार्थी असतील त्यांना 455 रुपये फीस आहे आणि 200 विद्यार्थी पूर्ण झाल्याच्या नंतर मग ती फीस आपली 990 रुपये होणार आहे. आणि लवकर जॉईन करून घ्या. ठीक आहे. टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे, तुम्हाला काळजी करू नका. फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी मिळतील. थांबतो. हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा लक्षात ठेवा. सर्वांना नक्की शेअर करा. ज्यांचं 7वी पास आहे त्या सगळ्यांना जॉईन करायला लावा. ओके. थांबतो.